भारतानं पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा घेतला बदला। पाकिस्तानमध्ये 100 किलोमीटर आत घुसून 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त। सर्वसामान्य नागरिक आणि पाकिस्तानी लष्कराच्या ठिकाणांवर कारवाई नाही। 20च मिनिटात पाकिस्तान आणि बीओके मधले दहशतवाद्यांचे 9 तळ उद्ध्वस्त। कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी पुराव्यांसह पाकिस्तानचा बुरखाच फाडला। भारतासाठी अभिमानाचा दिवस। ऑपरेशन सिंदूरवर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया। केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये टाळ्या वाजवत मंत्र्यांकडून मोदींचं अभिनंदन। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून भारतीय सैन्याच्या कारवाईचं कौतुक। पंतप्रधान मोदींनी राष्ट्रपतींना ऑपरेशन सिंदूरची दिली माहिती। पाकिस्तानच्या लष्करी तळावर हल्ला नाही, कुठल्याही सामान्य नागरिकाला टार्गेट केलेलं नाही। पहलगाम हल्ल्यातल्या मृतांना न्याय देण्यासाठी ऑपरेशन सिंदूर राबवल्याची भारतीय सैन्याची माहिती। ऑपरेशन सिंदूरमध्ये मसूद अझहरच्या कुटुंबातील 14 सदस्यांचा मृत्यू। मीही मेलो असतो तर बरं झालं असतं। संपूर्ण कुटुंब ठार झाल्यानंतर अझहरची प्रतिक्रिया। दहशतवादी हल्ल्याचं उत्तर युद्ध नसतं, सरकारच्या चुका दाखवल्याच पाहिजेत। एअर स्ट्राईक करणं हे उत्तर नाही। राज ठाकरेंची प्रतिक्रिया। हल्ले सहन करणार नाही हे भारतानं दाखवून दिलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ऑपरेशन सिंदूरवर प्रतिक्रिया। ऑपरेशन सिंदूर पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात यशस्वी। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचं वक्तव्य, तर भारतीय लष्कर आणि पंतप्रधानांचे मानले आभार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।